फ्रेंड्स, कसे आहात? मस्त मजेत ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात एका नवीन रेसिपी सोबत करत आहे बघा. काल सॅटर्डे होता, शनिवार होता आणि अहोंची सुट्टीचा दिवस तो शनिवार रविवार, आणि मग काहीतरी नवीन नवीन पदार्थांची फरमाईश येत असते. त्यापैकी एक त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा आवडीचा असा पदार्थ म्हणजे पुरी. आणि मग पालक बघितल्यापासून त्यांचं चालू होतं की पालकपुरी बनव, पालकपुरी बनव. मग काल तो योग आला जुळून. पालक पण होता घरी आणि सुट्टीचा दिवस आणि वेळ पण होता, त्यामुळे म्हटलं चला पालकपुरी बनवूया. अगदी साधी सोपी पटकन होणारी अशी रेसिपी आहे पालकपुरीची, ती मी तुमच्यासोबत शेअर करते आज. तर बघा, त्यासाठी मी पालक स्वच्छ धुवून बारीक कट करून एका उकळलेल्या पाण्यामध्ये ठेवलेला आहे झाकून एक 5 ते 10 मिनिटं. त्यानंतर तो पाण्यातून काढला आणि मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेतलेला आहे. पूर्ण पेस्ट करून घ्यायची, स्मूथ पेस्ट करायची, आणि जे पाणी असतं राहिलेलं ते तसंच ठेवायचं. कणिक मळताना आपल्याला ते उपयोगी येतं, लागेल असं पाणी वापरावं लागणार आहे. तर बघा, आता मी 3 वाटी कणिक घेतलेलं, गव्हाचं पीठ फक्त मी इथं घेतलेलं आहे. त्यामध्ये ते बारीक केलेली पालकाची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि ओवा थोडासा हातावरती चोळून टाकलेला आहे. त्यामध्ये लागेल असं ते पालक शिजवलेलं जे पाणी होतं ते टाकलेलं आहे आणि कणिक अशी मळून घेतलेली आहे. थोडीशी घट्टसर अशी कणिक ठेवलेली आहे. एक 10 मिनटं मी साईडला ठेवली, मुरू दिली, आणि मग नंतर मी 10 मिनिटानंतर कणकेचे पुन्हा एकसारखे गोळे बनवून घेतले, लाटून घेतले. तुम्ही पाहिजे तर एकच मोठी पोळी लाटून त्याच्यावरती वाटीने वगैरे पाडू शकता, डब्याने एखाद्या. बघा, मी इथे असे छान एकसारखे गोळे बनवून घेतलेले आहेत. मला लाटलेली पुरीच आवडते. कसं आहे, ते एकतर मोठ्या पण होतात आणि लाटलेली पुरी एक वेगळीच चव लागते, त्यामुळे ती मला आवडते. तर बघा, इथे छान अशा पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत. पुरी लाटताना मी पिठाचा वापर नाही केलेला. तशाच लाटा. जर पोळपाटाला चिकटतं असं वाटलं तर थोडंसं तेल लावा, त्याला चालू शकतं. ज्यांचा लाकडी वगैरे पोळपाट आहे त्यांना नाही शक्यतो चिकटत. बघा, मी थोडंसं इथं तेल लावलेलं आहे. एका आकारामध्ये पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि एका साईडला ठेवायच्यात लाटून. थोड्याशा लाटून झाल्यावरती मग त्या मी तेलामध्ये तळून घेणार आहे. आता तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला, आणि तेल गरम झाल्यावर त्यामध्ये एक एक अशी पुरी सोडून घेतलेली आहे. बघू शकता कशी छान टम्म फुगली आहे पुरी. दोन्ही साईडनी छान तळून घ्यायचे, सारखी आलटीपालटी नाही करायची. मस्त असा कलर आला आहे हिरवा, आणि पालकपुरीची टेस्ट ही अप्रतिमच लागते. आणि पुरी ज्यांना आवडते त्यांना कुठलीही पुरी द्या, ते आवडीनेच खातात. तर बघा, ही पालकपुरी मी इथे अशा पद्धतीने छान बनवली. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. आणि ह्या पुरीसोबत खायला मी कुर्मा बनवला होता आणि भात होताच आपला रेग्युलरचा. तर बघा, ही पुरीची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करा, आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही कोणत्या पद्धतीने पालकपुरी बनवता, ह्याच्यामध्ये काही वेगळं घालता का. ही साधी सोपी रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि पटकन या कुर्मापुरी खायला. बाय बाय.